माझं माहेर सात समुद्रापार. मराठी कथा भाग 7. कावेरीने रडतच अद्वैतचा हात धरून म्हणाली, अद्वैत, देवाशपथ मी असं काही केलं नाही. मी फक्त माझं काम प्रामाणिकपणे करत होते. मला यातलं काहीच माहिती नाही. अद्वैतने कावेरीला जवळ ओढलं. तिच्या कपाळावर हात ठेवून तो म्हणाला, कावेरी, शांत हो. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हा सगळा माझ्या आईचा खेळ आहे. अद्वैतने रोहनकडे पाहिलं. त्याच्या नजरेत आता भीती नव्हती, निर्धार होता. आणि अद्वैत त्याला म्हणाला, रोहन, माझ्या आईने तुला किती पैसे दिलेत हे मला तू सांगू नकोस, पण एक लक्षात ठेव. ज्या अद्वैत केळकरला तू आज रस्त्यावर समजतोयस ना, तो अजूनही संपलेला नाही. जर माझ्या कावेरीला एक नग जरी लागलं तर न्यूयॉर्क काय, जगाच्या पाठीवर तुला लपायला जागा पण मिळणार नाही. लक्षात असू दे. आणि ऑफिसर म्हणाला, मिस्टर केळकर, वी हॅव टू फॉलो टू प्रोटोकॉल्स. कायद्यानुसार आम्हाला मिस कावेरीला चौकशीसाठी ताब्यात घ्यावंच लागेल. तुमच्याकडे जामीन मिळेपर्यंत ती आमच्या ताब्यात राहील. आणि कावेरीचे डोळे अश्रूंनी भरले होते. पोलिसांनी कावेरीच्या हाताला धरून तिला पुढे नेण्यास सुरुवात केली. ती मागे वळून वळून अद्वैतकडे पाहत होती. तिच्या गुलाबी रंगाच्या सुंदर ड्रेसवर आज कायद्याच्या खोट्या आरोपांचे डाग लागले होते. आणि कावेरी ओरडत म्हणाली, अद्वैत, अद्वैत. आणि अद्वैत म्हणाला, घाबरू नकोस, मी येतोय ना, मी तुझ्या मागेच आहे. कावेरीला पोलीस गाडीत बसवून घेऊन गेले. अद्वैत हॉटेलच्या लॉबीमध्ये सुन्न उभा होता. त्याचे खिसे रिकामे होते, बँक अकाउंट्स गोठलेले होते आणि त्याची होणारी पत्नी एका खोट्या केसमध्ये तुरुंगात चालली होती. कमलादेवींनी एकाच वाराने त्याचे साम्राज्य आणि त्याचं प्रेम दोन्ही हिरावून घेतलं होतं. तेवढ्यात हॉटेलच्या बाहेर एक काळी आलिशान कार येऊन थांबली. कारमधून जॉन मॅथ्यूज खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखीच मस्करी नव्हती, तर अतिशय गंभीर भाव होते. तो धावतच अद्वैतजवळ आला आणि जॉन म्हणाला, अद्वैत, मी आत्ताच बातमी ऐकली. रोहन मल्होत्राने पोलिसात तक्रार केली आहे की हे सगळं काय चाललंय. आणि अद्वैतने जॉनकडे पाहिलं. त्याचा श्वास जोरात चालला होता. अद्वैत श्वास घेत म्हणाला, माझ्या आईने रोहनला हाताशी धरून कावेरीवर खोटा गुन्हा दाखल केलाय. कॉर्पोरेट फ्रॉड आणि डेटा थेफ्ट. आणि जॉन, माझ्याकडे सध्या पैसे नाहीत. वकील करायलाही माझ्याकडे फंड्स नाहीत. पण मला कावेरीला या नरकातून, म्हणजे त्या नरकातून बाहेर काढायचं आहे आणि बाहेर काढावंच लागेल. जॉनने अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, अद्वैत, मी आधीच सांगितलं होतं, मी कावेरीचा आदर करतो. मी असं कधीच करू शकत नाही. आणि रोहन मल्होत्रा, तो एक नंबरचा लफंगा आहे. तू पैशांची काळजी करूच नकोस. न्यूयॉर्कमधील सर्वात बेस्ट क्रिमिनल लॉयर माझ्या ओळखीचा आहे. मी आत्ताच त्याला फोन करतो आणि जामीन पेपर्स तयार करायला सांगतो. अद्वैतने कृतज्ञतेने जॉनकडे पाहिलं आणि अद्वैत म्हणाला, थँक्स जॉन. या उपकाराची परतफेड मी कशी करू. आणि जॉन किंचित हसत म्हणाला, मी आधीच म्हणालो होतो ना, ही बिझनेस पार्टनरशिप आहे. कावेरी बाहेर आली की मला माझ्या प्रोजेक्टवर काम सुरू करायचं आहे. चल आधी पोलीस स्टेशनला जाऊया. आणि केळकर विल्यामध्ये कमलादेवींचा विजय की विनाशाची सुरुवात होती हेच काही माहीत नव्हतं. दुसरीकडे केळकर विल्यामध्ये प्रतापराव आणि कमलादेवी अत्यंत अनादात होते. रोहनने त्याच्या कावेरीला अटक झाल्याचा फोन आला होता. प्रतापराव हसून
म्हणाले, कमला, मानलं पाहिजे हा तुला. एकाच झटक्यास त्या पोरीला तिची जागा दाखवून दिलीस. आता अद्वैत गुडघ्यावर येऊन आपली माफी मागेलच नक्की. कमलादेवी चेहऱ्यावर एक क्रूर समाधान आणत म्हणाल्या, प्रतापराव, केळकर घराण्याशी पंगा घेण्याचा परिणाम काय होतो हे त्या पोरीला समजायला पाहिजे होतं. आता अद्वैतकडे दोनच पर्याय आहेत. एक तर त्याने त्या भिकारी पोरीला जेलमध्ये सोडू द्यावं आणि स्वतः आमच्याकडे परत यावं, किंवा तिच्यासोबत स्वतःही बर्बाद व्हावं. आणि मला खात्री आहे, जेव्हा न्यूयॉर्कच्या जेलची हवा त्या पोरीला लागेल ना, तेव्हा ती स्वतःला अद्वैतच्या आयुष्यातून दूर पळवेल. पण कमलादेवींना हे ठाऊकच नव्हते की त्यांनी एका आईच्या हट्टापायी एका खऱ्या प्रेमाच्या वादळाला आमंत्रण दिलं होतं. आणि पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये कावेरी एका कोपऱ्यात बसून रडत होती. तिचे संपूर्ण शरीर थरथरत होतं. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की एका साध्या मध्यमवर्गीय मुलीला अशा प्रकारे तुरुंगाची पायरी चढावी लागेल. तेवढ्यात अद्वैत आणि जॉन वकिलाला घेऊन तिथे पोहोचले. वकिलाने कायदेशीर कागदपत्रे दाखवून कावेरीच्या तात्पुरत्या जामिनाची व्यवस्था केली. लॉकअपचा दरवाजा उघडताच कावेरीने धावत आली आणि तिने अद्वैतला घट्ट मिठी मारली. ती ढसाढसा रडू लागली. कावेरी म्हणली, अद्वैत, मला इथून घेऊन चला. मला खूप भीती वाटते. अद्वैतने तिचे अश्रू पुसले आणि तिच्या डोळ्यात पाहत अत्यंत शांत पण करारी आवाजात म्हणाला, कावेरी, आज माझी आई जिंकली असं तिला वाटत असेल, पण आज मी तुला या पोलीस स्टेशनमध्ये या कायद्याच्या साक्षीने एक शपथ देतो. ज्या आईने तुला या खोट्या गुन्ह्यात अडकवलं आहे ना, त्याच आईला आणि माझ्या वडिलांना मी दाखवून देईल की अद्वैत केळकर काय आहे. उद्या सकाळी आपण आधी कोर्टात जाऊया, लग्न करणार आणि त्यानंतर या रोहन मल्होत्राचा आणि केळकर ग्रुपचा मुखवटा जगासमोर ओरबाडून काढणार. कावेरीने अद्वैतच्या नजरेत पाहिलं. तिथला रोष आणि प्रेम पाहून तिला एक नवीन ताकद मिळाली. तिने आपले अश्रू पुसले आणि मान डोलवली. जॉन मागे उभा होता आणि मागे उभा राहून म्हणाला, दॅट्स लाईक अ लीडर. अद्वैत, उद्यापासून केळकर ग्रुप विरुद्ध मॅथ्यूड अँड केळकर असोसिएट्स असं नवीन युद्ध सुरू होतंय. बघूया पैशाची श्रीमंती जिंकते की बुद्धीची आणि प्रेमाची श्रीमंती. त्या भयानक रात्रीनंतर आता एक नवीन सकाळ होणार होती. एका बाजूला कमलादेवींचा सत्तेचा आणि पैशाचा माज होता, तर दुसऱ्या बाजूला अद्वैत आणि कावेरीचे शून्यातून विश्व निर्माण करण्याचे आव्हान होते. तर जॉन मॅथ्यूच्या मदतीने कावेरीची त्या रात्री पुरती सुटका झाली होती. आणि त्या रात्री सुटका झाली असली तरी तिच्या डोक्यात कॉर्पोरेट चोर हा मोठा कलंक डोक्यावर लागला होता. सकाळचे ठीक 10 वाजले होते. न्यूयॉर्कच्या एका साध्या मॅरेज कोर्टबाहेर अद्वैत आणि कावेरी उभे होते. कावेरीने कालचाच तो गुलाबी ड्रेस घातला होता, पण तिच्या चेहऱ्यावर आता भीती ऐवजी एक वेगळाच खंबीरपणा होता. अद्वैतने पांढरा शर्ट घातला होता. जॉन मॅथ्यूज आणि त्यांचा वकील या लग्नाचे साक्षीदार म्हणून तिथे उपस्थित होते. कोर्टच्या हॉलमध्ये न्यायाधीशांसमोर दोघांनी एकमेकांच्या गळ्यात साधे हार घातले आणि कागदपत्रांवर सह्या केल्या. न्यायाधीश हसत म्हणाला, नियम आणि कायद्यानुसार आजपासून तुम्ही दोघे पती पत्नी आहात. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर अँड मिसेस केळकर. आणि अद्वैतने कावेरीकडे पाहिलं आणि तिच्या कपाळावर एक हळुवार चुंबन घेतलं.
कावेरीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर अभिमानाचे होते. कोट्यावधींच्या मालमत्तेचा वारसदार आज एका साध्या कोर्टात एका साध्या मुलीसाठी तिची अधिकृत जबाबदारी स्वीकारत होता. जॉन टाळ्या वाजवत म्हणाला, पुढे येत. कॉंग्रॅच्युलेशन मिसेस केळकर आणि अद्वैत. आता भाऊ म्हणून माझी जबाबदारी संपली आणि तुझा बिझनेस पार्टनर म्हणून खरी ड्युटी सुरू झाली. कोर्टच्या बाहेर माझी गाडी उभी आहे. थेट माझ्या ऑफिसमध्ये जायचं आहे. चला. आणि मॅथ्यूज कॉर्पोरेटच्या गेस्ट हाऊसमध्ये कावेरी खिडकीबाहेर पडणाऱ्या बर्फाकडे पाहत शांत उभी होती. तेवढ्यात अद्वैत मागून आला आणि त्याने हळूच तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्याच्या स्पर्शाने कावेरीच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं होतं. अद्वैत तिच्या कानात हळूच म्हणाला, मिसेस केळकर, कष्टाचं साम्राज्य तर आपण उद्यापासून उभं करणारच आहोत. पण त्याआधी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रोजेक्टचं प्लॅनिंग करायचं बाकी आहे. कावेरी गोंधळून मागे पाहत आणि वळून म्हणाली, कोणतं प्रोजेक्ट? जॉन सरांनी काही नवीन काम दिलंय का? आणि अद्वैत मोठ्याने हसत आणि त्याने कावेरीला आपल्या जवळ ओढलं आणि अद्वैत म्हणाला, नाही ग बुद्धू, आपल्या लग्नाचा प्रोजेक्ट. आपण कोर्टात साध्या पद्धतीने लग्न केलं ना. कोणती गडबड ना कोणती रोषणाई. पण म्हणून काय झालं का? आपल्या हनीमूनची तयारी तर झालीच पाहिजे ना. आणि हनीमून हा शब्द ऐकताच कावेरीचे गाल लाजेने गुलाबी झाले होते. तिने अद्वैतच्या छातीवर डोकं टेकवलं आणि हळू आवाजात म्हणाली, अद्वैत, आपल्याकडे सध्या परिस्थिती कशी आहे तुम्हाला माहीत आहे ना. बँकेचे अकाउंट्स अजून पूर्णपणे रिकवर झाले नाहीत. आपण नुकतीच शून्यातून सुरुवात करतोय आणि अशा वेळी हनीमूनचा खर्च झेपणार आहे का तो? अद्वैतने तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि त्याच्या डोळ्यात कावेरीबद्दल अथांग प्रेम आणि आदर होता. अद्वैत अशी प्लॅनिंग करतो की तिने स्वप्नातही पाहिली नव्हती. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर जाणून घेऊया पुढील भागामध्ये कशी होईल यांच्या हनीमूनची तयारी. तर